नमस्कार मित्रांनो, मी संजय, तुमचा ऑनलाईन प्रशिक्षक. आपले सरकार सेवा केंद्राच्या ई-लर्निंग सुविधेमध्ये आपले स्वागत आहे. ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन व CSC 2.0 यांच्या संयुक्त विद्यमाने संचलित आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पांतर्गत ई-ग्राम सॉफ्ट या प्रणालीद्वारे ग्रामपंचायत कर्मचारी पेमेंट प्रोसेसची माहिती मी आपणास या व्हिडिओद्वारे देत आहे. कृपया आपण हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा. ग्रामपंचायत कर्मचारी वेतन प्रक्रिया पूर्ण करण्याच्या प्रणालीमध्ये एकूण 4 प्रकारच्या युजर्सना प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. या प्रणालीतील युजर्स पुढील प्रमाणे आहेत: 1. GP ॲडमिन युजर स्टेट लेवल, 2. ग्रामसेवक युजर GP लेवल, 3. RGPS ॲडमिन युजर स्टेट लेवल, 4. बँक युजर स्टेट लेवल. या सर्व युजर्सनी आपल्याला लॉग इन मध्ये दिलेल्या ॲक्टिव्हिटी पूर्ण करणे आवश्यक आहे. यापैकी ग्रामसेवक युजरने लॉग इन केली जाणारी प्रोसेस ही ग्रामपंचायत स्तरावर होईल व इतर लॉग इन मधील म्हणजेच GP ॲडमिन युजर, RGPS ॲडमिन युजर, बँक युजर्स प्रक्रिया राज्य स्तरावर होईल. आता आपण GP ॲडमिन युजर्सची ग्रामपंचायत कर्मचारी वेतन अदायगी प्रक्रिया पाहूयात. 1. GP ॲडमिन युजर GR मास्टर, GR बद्दलची माहिती भरणे. ग्रामपंचायत कर्मचारी वेतन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपणास खालील माहिती साठवणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ: 1. एकूण कर्मचाऱ्यांची संख्या, 2. कर्मचाऱ्याचे प्रकार व हुद्दा, 3. कर्मचारी कमाल वेतन मर्यादा, 4. राज्याचा हिस्सा, 5. ग्रामपंचायतचे आर्थिक वर्षाचे उत्पन्न इत्यादी. तर चला ही सर्व माहिती कशी साठवली जाते याची सविस्तर माहिती घेऊयात. 1. प्रथम आपल्या संगणकावर ERP मध्ये ग्रामपंचायतचे GP ॲडमिन युजर ने लॉग इन करावे. त्यानंतर मास्टर मेनू मधील GP पेमेंट समोरील GR मास्टर या मेनूवर क्लिक करा. येथे आपणास GR बद्दलची माहिती भरावयाची आहे. ज्या GR ची माहिती भरावयाची आहे त्या GR चा टाईप म्हणजेच प्रकार निवडा व त्यासमोरील रेडिओ बटन सिलेक्ट करा. यानंतर GR नंबर या रकान्यात GR नंबर म्हणजेच क्रमांक भरावा आणि GR ची डेट निवडावी. GR चे स्टेटस ॲक्टिव्ह असे सिलेक्ट करून सबमिट या बटनावर क्लिक करावे. याच पद्धतीने आपण सर्व प्रकारच्या GR बद्दलची माहिती येथे भरू शकता. सोबतच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची संख्या, प्रत्येक कर्मचाऱ्याचे कमाल वेतन आणि राज्याचा हिस्सा या संदर्भातील GR ची माहिती सबमिट करावी. जर तुम्हाला GR बद्दलची माहिती दुरुस्त करावयाची असल्यास पूर्वी साठवलेल्या यादीत GR समोर एडिट या रकान्यातील पेन्सिल या आयकॉनवर क्लिक करावे व GR बद्दलची माहिती दुरुस्त करून अपडेट या बटनावर क्लिक करावे. 2. पॉप्युलेशन मास्टर ग्रामपंचायतीची लोकसंख्या. आता आपल्याला ग्रामपंचायतीची लोकसंख्या देखील भरावयाची आहे. त्यासाठी पुन्हा मास्टर मेनू मधील GP पेमेंट या सब मेनू समोरील पॉप्युलेशन मास्टर या मेनू ऑप्शनवर क्लिक करा. येथे आपणास ज्या GR टाईपनुसार पॉप्युलेशनची माहिती भरावयाची आहे त्या GR टाईप समोरील रेडिओ बटनवर क्लिक करावे. फ्रॉम पॉप्युलेशन व टू पॉप्युलेशन या रकान्यात ग्रामपंचायतच्या लोकसंख्येची वर्गवारी भरावयाची आहे. आपल्या ग्रामपंचायतची योग्य ती वर्गवारी भरावी व ॲक्टिव्ह हा पर्याय सिलेक्ट करून सबमिट या बटनावर क्लिक करा. टिप: लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची संख्या प्रणालीमध्ये GR प्रमाणे ठरवली जाते. जर तुम्हाला लोकसंख्येची वर्गवारी बद्दलची माहिती दुरुस्त करावयाची असल्यास जी लोकसंख्येची वर्गवारी बदलायची आहे त्या वर्गवारी समोरील एडिट रकान्यातील पेन्सिल आयकॉनवर क्लिक करावे व माहिती दुरुस्त करून अपडेट या बटनावर क्लिक करावे. तेव्हा आपली माहिती अद्ययावत होईल. 3. सेट एम्प्लॉई काउंट ग्रामपंचायतीच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या. आपल्याला एकूण कर्मचाऱ्यांची संख्या भरावयाची आहे. त्यासाठी मास्टर मेनू मधील GP पेमेंट मेनू समोरील सेट एम्प्लॉई काउंट या मेनूवर क्लिक करा. येथे आपणास सेट एम्प्लॉई काउंटचा GR नंबर दिसेल. पॉप्युलेशन मध्ये पॉप्युलेशन वर्गवारी सिलेक्ट करावी. GR नुसार मंजूर पदांची संख्या आपल्याला दिसेल. टिप:
लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची संख्या प्रणालीमध्ये GR प्रमाणे ठरवली जाते. 4. एम्प्लॉई कॅटेगरी आणि डेझिग्नेशन मॅपिंग. ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे प्रकार व हुद्दा. आता आपण कर्मचारी प्रकार व त्यांचा हुद्दा या संबंधीची माहिती भरूया. आपल्याला कुशल, अकुशल आणि अर्धकुशल असे 3 पर्याय दिसतील. प्रत्येक पर्यायासमोर त्या वर्गातील कर्मचाऱ्यांचे पद किंवा हुद्दा निश्चित करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला मास्टर मेन्यूमधील GP पेमेंट मेन्यू समोरील एम्प्लॉई कॅटेगरी अँड डेझिग्नेशन मॅपिंग या मेनू ऑप्शनवर क्लिक करावे. येथे एम्प्लॉई टाईप म्हणजेच कर्मचारी प्रकार निवडून त्या प्रकारातील कर्मचाऱ्यांचा हुद्दा म्हणजेच डेझिग्नेशन निश्चित करण्यासाठी आपल्यासमोर उपलब्ध असलेल्या पदासमोरील चेकबॉक्समध्ये टिक करा आणि सबमिट या बटणावर क्लिक करा. अशा प्रकारे सर्व पदांचे एम्प्लॉई टाईप बरोबर मॅपिंग करावेत. कर्मचारी प्रकार व त्यांचा हुद्दा या संबंधीची माहिती दुरुस्त करण्यासाठी अपडेट या बटणावर क्लिक करावे. योग्य तो बदल करावा. 5. एम्प्लॉई सॅलरी अप्पर लिमिट. कर्मचारी कमाल वेतन मर्यादा. आता आपण कर्मचारी कमाल वेतन मर्यादा कशी भरावी ते पाहू. त्यासाठी पुन्हा आपल्याला मास्टर मेन्यूमधील GP पेमेंट मेन्यू समोरील एम्प्लॉई सॅलरी अप्पर लिमिट या मेनूवर क्लिक करावे लागेल. येथे आपणास सॅलरी अप्पर लिमिटसाठीचा GR नंबर आणि GR डेट दिसेल. त्यानंतर पॉप्युलेशन रेंज सिलेक्ट करा आणि एम्प्लॉई टाईप सिलेक्ट करा. यानंतर सॅलरी अप्पर लिमिट या रकान्यात सॅलरी अप्पर लिमिट अमाऊंट म्हणजेच कर्मचारी कमाल वेतन मर्यादा रक्कम भरा आणि सबमिट या बटणावर क्लिक करा. जर आपणास सॅलरी अप्पर लिमिट एडिट करावयाचे असल्यास कर्मचारी कमाल वेतनमधील पेन्सिल आयकॉनवर क्लिक करावे आणि माहिती दुरुस्त करून अपडेट बटणावर क्लिक करावे. 6. सेट स्टेट शेअर. राज्याचा हिस्सा. ग्रामपंचायत कर्मचारी वेतनामधील राज्य शासनाने द्यावयाचा हिस्सा नोंदवणे. ग्रामपंचायत कर्मचारी वेतनामधील राज्य शासनाने द्यावयाचा हिस्सा नोंदवण्यासाठी मास्टर मेन्यूमध्ये GP पेमेंट समोरील स्टेट शेअर या मेनूवर क्लिक करा. येथे आपणास स्टेट शेअर GR नंबर आणि GR डेट दिसेल. पॉप्युलेशन रेंज निवडा. स्टेट पर्सेंटेज शेअर निवडा व ग्रामपंचायतीचे उत्पन्न आणि लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार निहित रक्कम फ्रॉम इन्कम व टू इन्कम या रकान्यात भरावे. त्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करावे. जर आपणास स्टेट शेअर अमाऊंट याबद्दलची माहिती दुरुस्त करावयाची असल्यास एडिट या रकान्यातील पेन्सिल आयकॉनवर क्लिक करावे आणि माहिती दुरुस्त करून अपडेट या बटणावर क्लिक करावे. आता आपण राज्य शासनाच्या बँक खात्याची माहिती भरू, ज्या खात्यातून राज्य शासनाचा हिस्सा वर्ग करण्यात येईल. 7. स्टेट युजर बँक डिटेल्स. मास्टर मेन्यूमध्ये GP पेमेंट समोरील स्टेट युजर बँक डिटेल्स या मेनूवर क्लिक करा. यामध्ये आपणास स्टेट युजर बँकची माहिती भरायची आहे. आपण राज्य शासनाच्या खात्याची माहिती उपलब्ध करून घ्यावी व पुढे दर्शवल्याप्रमाणे माहिती भरावी. 1. बँक सिलेक्ट करा. 2. अकाउंट नंबर या रकान्यात अकाउंट नंबर भरा. 3. IFSC कोड या रकान्यात बँकेचा अचूक बँक IFSC कोड भरा. 4. नंतर ब्रांच या रकान्यात बँक ब्रांच म्हणजेच शाखा भरा. 5. अकाउंट टाईप सिलेक्ट करा. 6. अकाउंट ओनर फर्स्ट नेम म्हणजेच खातेदाराचे नाव, प्रथम नाव, मधील नाव व आडनाव भरा. 7. यानंतर अकाउंट ओनर होल्डर ईमेल ID व मोबाईल नंबर अचूकपणे भरा. 8. वरील माहिती जतन करण्यासाठी सबमिट या बटणावर क्लिक करा. जर आपणास बँक माहिती दुरुस्त करावयाची असल्यास एडिट रकान्यातील त्या बँकेसमोरील पेन्सिल आयकॉनवर क्लिक करा व माहिती दुरुस्त करून अपडेट या बटणावर क्लिक करा. आपण वरील प्रक्रिया GP ॲडमिन युजरने पूर्ण केली आहे. आता आपण RGPS ॲडमिन युजरने लॉग इन करावे. RGPS ॲडमिन अप्रूव्हल प्रोसेस. 1. अप्रूव्ह GP एम्प्लॉई सॅलरी. ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या वेतनास मान्यता देणे. ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या वेतनास मान्यता देण्यासाठी ज्या महिन्यासाठी सॅलरी अप्रूव्हल द्यायचे आहे त्या महिन्यासाठी इयर आणि तो महिना सिलेक्ट करावा. सॅलरी अप्रूव्हलसाठी जो ऑर्डर नंबर देण्यात आलेला आहे
तो ऑर्डर नंबर या रकान्यात भरावा आणि ऑर्डर डेट सिलेक्ट करावी. महिना सिलेक्ट केल्यानंतर ज्या ग्रामसेवकांनी ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या वेतनास मान्यता दिलेली आहे त्या कर्मचाऱ्यांची यादी आपणास दिसेल. येथे आपणाला डिस्ट्रिक्टचे नाव, ब्लॉकचे नाव आणि ग्रामपंचायतचे नाव तसेच एम्प्लॉईचे नाव आणि CSC 2.0 ID, बँक अकाउंट नंबर आणि बँक IFSC कोड तसेच स्टेट शेअर अमाउंट दिसेल. यानंतर पास पे फॉर अप्रूव्ह या बटनावर क्लिक करावे. यानंतर आपणास सॅलरी अप्रूव्ह असा मेसेज दिसेल. तयार झालेल्या एम्प्लॉई सॅलरी रिपोर्टवर डिजिटल साईन करण्यासाठी अप्लाय डिजिटल सिग्नेचर या बटनावर क्लिक केल्यानंतर सर्टिफिकेट कॉम्पोनंट सिलेक्ट करावे. यानंतर सर्टिफिकेट व्हॅलिडेट होऊन डिजिटल सिग्नेचर प्रोसेस होते. 2. पेमेंट स्टेटस डॅशबोर्ड. डॅशबोर्ड मेनूमधील पेमेंट स्टेटस डॅशबोर्ड मेनूवर क्लिक करा. येथे आपणास डिस्ट्रिक्ट वाईज पेमेंट बद्दलचे स्टेटस पाहता येईल. कुशल, अर्धकुशल आणि अकुशल कर्मचारी यांची एकूण संख्या दिसते. देयक सद्यस्थितीमध्ये राज्याचा हिस्सा तथा ग्रामपंचायतीचा हिस्सा आणि एकूण देयक दिसेल. देयके अदा केल्याची रक्कम आणि देयक अदा केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या या ठिकाणी पाहता येईल. तसेच पेमेंट नॉट रिलीज, देयके अदा न केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या पाहता येईल. जर आपणास देयकाबद्दलची माहिती साठवून ठेवायची असेल, क्लिक टू एक्सपोर्ट या ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर ज्या जिल्ह्याचे देयक सद्यस्थिती पाहावयाचे आहे त्या जिल्ह्यावर क्लिक करा. त्यानंतर ज्या तालुक्याचे देयक पाहावयाचे आहे त्या तालुक्यावर क्लिक करा. येथे आपणास ग्रामपंचायतमधील कर्मचाऱ्यांची देयकाबद्दलची माहिती व सद्यस्थिती पाहता येईल. जर आपणास देयकांची सद्यस्थितीबद्दलची माहिती साठवून ठेवायची असेल तर क्लिक टू एक्सपोर्ट या ऑप्शनवर क्लिक करा व डाउनलोड झालेली एक्सेल शीट जतन करून ठेवा. आपण वरील प्रक्रिया RGPS ॲडमिन युजरने ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या वेतनास मान्यता दिल्यानंतर पुन्हा बँक युजरने लॉग इन करावे. बँक युजर लॉग इन. कॉन्सोलिडेट पेमेंट शीट. 1. सर्वप्रथम आपल्या ग्रामपंचायत ERP मध्ये बँक युजरने लॉग इन करावे. नंतर ट्रान्झॅक्शन या मेनूवर क्लिक करून कॉन्सोलिडेट शीट या पर्यायावर क्लिक करावे. ज्या महिन्यासाठी पेमेंट प्रोसेस झालेली आहे त्या महिन्याची सॅलरी शीट डाउनलोड करण्यासाठी योग्य ते इयर आणि मंथ सिलेक्ट करावा. सोबतच ज्या दिनांकाला पेमेंट प्रोसेस केलेली आहे तो दिनांक निवडावा. आता आपणास ज्या जिल्ह्यासाठी पेमेंट शीट डाउनलोड करावयाच्या आहेत त्या जिल्ह्यासमोरील डाउनलोड एक्सेल या बटनावर क्लिक करावे. 1. यानंतर जर आपणास डिजिटल साइन रिपोर्ट डाउनलोड करावयाचा असल्यास PDF आयकॉनवर क्लिक करावे. 2. व डिजिटल साइन रिपोर्ट साठवून ठेवावा. 2. बँक सॅलरी कन्फर्मेशन. ज्या महिन्यासाठी पेमेंट प्रोसेस झालेली आहे व त्या महिन्याची सॅलरी शीट डाउनलोड केलेली आहे अशा जिल्ह्याच्या वेतनास मंजुरी देण्यासाठी पुढील प्रक्रिया पूर्ण करावी. GP एम्प्लॉई सॅलरी रिलीज स्टेटस बाय HDFC ट्रान्झॅक्शन या मेनूमधील बँक सॅलरी कन्फर्मेशन समोरील GP एम्प्लॉई सॅलरी रिलीज बाय HDFC या मेनूवर क्लिक करा. येथे आपणास बँक सॅलरी शीट फॉर्मॅट डाउनलोडसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. तो डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड एक्सेल फॉर्मॅट या लिंकवर क्लिक करावे. डाउनलोड केलेल्या एक्सेल फॉर्मॅटमध्ये संबंधित महिन्याची बँक सॅलरी शीट तयार करावी. टीप: प्रत्येक जिल्ह्यासाठी व दर महिन्याला बँक सॅलरी शीट तयार करावी लागेल. दिलेल्या एक्सेल फॉर्मॅटमध्ये संबंधित महिन्याची बँक सॅलरी शीट तयार झाल्यानंतर ती एक्सेल शीट संबंधित महिन्यासाठी अपलोड करावयाची आहे. त्यासाठी इयर व मंथ सिलेक्ट करावा. चूज फाईल या बटनावर क्लिक करून आपण तयार केलेली बँक सॅलरी शीट निवडावी आणि अपलोड एक्सेल फॉर्मॅट या बटनावर क्लिक करावे. त्यानंतर आपण अपलोड केलेली बँक सॅलरी शीट आपणास टेबल फॉर्मॅटमध्ये दिसेल. अपलोड केलेल्या बँक शीटची खातरजमा करून सेव्ह एक्सेल फाईल या बटनावर क्लिक करावे. टीप: याच पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यासाठी व दर महिन्याला बँक सॅलरी शीट तयार करून अपलोड करावी. आपण वरील प्रक्रिया
RGPS ॲडमिन युजरने व बँक युजरने ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या वेतनास मान्यता दिल्यानंतर पुन्हा GP ॲडमिन युजरने लॉग इन करावे। GP ॲडमिन डॅशबोर्ड 1. पेमेंट स्टेटस डॅशबोर्ड। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची वेतनाची सद्यस्थिती पाहणे। डॅशबोर्ड या मेनूमधील पेमेंट स्टेटस डॅशबोर्ड मेनूवर क्लिक करा। पेमेंट स्टेटस बद्दलची माहिती पाहण्यासाठी इयर आणि मंथ निवडा। ज्या डिस्ट्रिक्टचे पेमेंट स्टेटस पाहावयाचे आहे त्या डिस्ट्रिक्टवर क्लिक करा। यानंतर आपणास ज्या ब्लॉकचे पेमेंट स्टेटस पाहायचे आहे त्या ब्लॉकवर क्लिक करा। येथे आपण ग्रामपंचायतीप्रमाणे पेमेंट स्टेटस पाहू शकता। जर आपणास पेमेंट स्टेटस बद्दलची माहिती डाउनलोड करावयाची असल्यास एक्सपोर्ट टू एक्सेल या आयकॉनवर क्लिक करा। आपणास संकलित माहिती डाउनलोड करून घेता येईल। 2. एम्प्लॉई रिमूव्हल डॅशबोर्ड। कमी केलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची माहिती पाहणे। डॅशबोर्ड मेनूमधील एम्प्लॉई रिमूव्ह डॅशबोर्ड या मेनूवर क्लिक करा। येथे आपण रिमूव्ह केलेल्या एम्प्लॉयची माहिती पाहू शकता। यासाठी डिस्ट्रिक्टवर क्लिक करावे। यानंतर आपण रिमूव्ह केलेल्या एम्प्लॉयची माहिती पाहू शकता। धन्यवाद मित्रांनो, ग्रामपंचायत कर्मचारी पेमेंट प्रोसेसची माहिती काळजीपूर्वक पाहिल्याबद्दल मी आपला आभारी आहे। या व्हिडिओ संदर्भात अधिक माहिती म्हणजेच ट्रेनिंग मटेरियल mh.gov2egov.com या संकेतस्थळावर आपल्या लॉग इन मध्ये उपलब्ध आहे। तसेच ही प्रशिक्षण सामग्री म्हणजेच ट्रेनिंग मटेरियल egov.connect मोबाईल ॲप व Android व iOS दोन्हीमध्ये उपलब्ध आहे। ग्रामपंचायत कर्मचारी पेमेंट प्रोसेस करतेवेळी काही त्रुटी भासल्यास कृपया आपल्या ERP लॉग इन मधून किंवा मोबाईल ॲपमधून स्मार्ट तिकीटद्वारे तक्रार नोंदवावी। धन्यवाद मित्रांनो।